उभे विटेवरी सुंदराचे ध्यान उभे विटेवरी सुंदराचे ध्यान उभे विटेवरी सुंदराचे ध्यान उभे
मोरी पदवी घ्यायची ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे विश्वासी अनुभव पाये विश्वासी अनुभव पाये विश्वासे अनुभव पाय विश्वासे अनुभव पाय विश्वासे अनुभव पाय विश्वासे अनुभव पाय राम रसाची सवी राम रसाची देवी राम रसाची सवी राम रसाची देवी आनंद रस रुचती केवी आनंद रस रुचती केवी आनरसरुचि केवी आनरसरुचि केवी आनरसरुचि केवी ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे विश्वासी अनुभव पाये विश्वासी अनुभव पाये विश्वासे अनुभव पाये विश्वासे अनुभव पाये विश्वासे अनुभव पाये विश्वासे अनुभव पाये कामनीचा कोणी सांगे कामनेचा कोणी सांगे कामनीचा कोणी सांगे कामनेचा कोणी सांगे अनुभव आहे अंगे मत अनुभव आहे अंगे माझा अनुभव आहे अंगे माझा अनुभव आहे अंगे माझा अनुभव आहे अंगे आमचा अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे विश्वासी अनुभव पाये विश्वासी अनुभव पाये विश्वासे अनुभव पाये विश्वासे अनुभव पाये विश्वासे अनुभव पाये विश्वासे अनुभव पाये विनोबार कुमाई जय गोपाल विनोबार कुमाई गोपाल कुमारी कुमार कुमाई राम म्हणता रामाची होई जे 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 राम म्हणता रामाची होई जे
पदी वैसोनी पदवी घेजे ऐसे सुखवचनी आहे विश्वासे शोधुनी पाही राम रसाचे चवी आनन रस रुचते केवी ऐसे सुखवचनी आहे विश्वासे शोधुनी पाही तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे अंगे ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाही रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका त्या सेवका चरणालो मने तुका चरणालो मने तुका चरणालो मने तुका रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका रामायाच्या सेवका चरणालो मने तुका चरणालो मने तुका चरणालो मने तुका वंदे देवमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशांक वन्यनयनं वंदे मुकुंद प्रियं वंदे भक्तजनाश्रेयश्च वरदं वंदे शिवं शंकरं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं हेमशैलावदेयं तनुजवनकुशालं ज्ञानिना अग्रगम्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपतिप्रियभक्तां वातजातं नमामि श्रीसंतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चन हे न घडता मती होईल म्हणता श्री गुरु विठ्ठल भावे वंदा दाखविते निज परमानंदा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 राम म्हणता रामची होईजे पदी बैसुनी पदवी घेजे ऐसे सुखवचनी आहे मज अनुभव आहे विश्वासे अनुभव पाही पूजनीय तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून राम प्रभूच्या नावाचा अनुभव व्यक्त करतात विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 तालाबादप्रमाणे चालू असणारा रामराया आणि हनुमंतराया या दोघांच्या जन्मोत्सवाचा हा सोहळा आहे स्वामीच्या उत्सवापासून सुरुवात आहे आणि सेवकाच्या उत्सवाला सांगता त्याच्यामध्ये मग महादेव भोलेनाथ बाबांचं लग्न सोहळा किती लग्न झाले महादेवाचे तुमच्या गावातल्याने विचारत नाही देवळातल्या विचारत 2 लग्न झाले पहिलं झालं कणखल क्षेत्रामध्ये आणि दुसरं त्रियोगी नारायण केदारनाथला जाताना जवळच असणार त्रियोगी नारायण नावाचं क्षेत्र महादेवाचा विवाह सोहळा संपन्न झाला रामप्रभू आणि शिवजींचं जवळचं नातं आहे एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई जशी साखर गोडीला सोडून राहत नाही
तसं रामप्रभू शिवाला सोडून राहत नाही आणि शिवजी सुद्धा रामाला सोडून राहत नाही. व्यवहारामधलं उदाहरण, समोर किराणा दुकान आहे. एक मनुष्य दुकानामध्ये गेला, दादा संक्रांत आहे, लाडू करायचे, काहीतरी गोडधोड करायचंय म्हणून 1 किलो साखर द्या. दुकानदाराने साखर द्यायला सुरुवात केली. अहो ऐका तर खरं, मला शुगर आहे. मग त्याला मी काय करू शकतो? म्हणे तुम्ही फिकी साखर द्या, शुगरला चालणारी. जमेल का? गोडीमधून साखर काढता येत नाही, नवे नवे साखरेमधून जशी गोडी काढता येत नाही, तसं रामप्रभूच्या जीवनामधून भगवान भोलेनाथ वजा करता येत नाही आणि भोले बाबाच्या जीवनामधून रामप्रभूला वजा करता येत नाही. भगवंताने राम अवतार धारण केला, तोच भोले बाबा महादेवच स्वतः हनुमंतरायाच्या रूपाने काय तर रुद्र अवतार म्हणून प्रगट होता रामप्रभूची सेवा करता. आणि कोणती सेवा करता? जी सेवा आजपर्यंत जीवनामध्ये कुणीच केली नाही. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून दे केले रामचरण, म्हणून दे केले रामचरण. दास्यत्वनिकट हनुमंते पै केले, म्हणून देखील रामचरण. रामप्रभूंनी जी सेवा केली ती दास्य भक्ती केलेली आहे. परिणाम रामप्रभूचं अखंड सानिध्य प्राप्त होतं. आणि म्हणून सेवक आणि स्वामी या दोघांचा हा जन्मोत्सव सोहळा साजरा करत आहोत. वारकरी संप्रदायामध्ये देवता अनेक आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा अनेक देवता आहे. अनेक नाही, अनेक प्रकारच्या देवता आहेत. 33 कोटी म्हणजे संख्या नाही, कोटी नाम प्रकारच्या देवता आहेत. किती देवता आहे मापता येत नाही. शेंदरी हेंदारी दैवते, शेंदरी हेंदारी दैवते, कोणाची पूजी भूते घेते, कोणाची पूजी भूते घेते, आपल्या पोटाचे राडते, आपल्या पोटाचे राडते, नागती सिद्धे दान, नागती सिद्धे दान, आपले इच्छानी काबिली, आपले इच्छानी काबिली, इच्छानी काबिली, आपले इच्छानी काबिली. अनेक देवता आहे. हनुमंतरायाच्या जन्मोत्सवाच्या दिवशी आपण एका देवतेची पूजा करतो. तुमच्या गावात आहे का? मरीमाय आहे ना? तिचं पुराणात वर्णन आहे, पण लोकांनी फार हलकट करून टाकली. लोकांना वाटते बोलते काही नाही, खाया पियाची देवता आहे. त्या देवतेला सुद्धा महाराज म्हणता काही लागत असतं. काय पाहिजे? शेंदरी, हेंदरी, तिला शेंदूर पाहिजे, आणखी पांढरे कांदे पाहिजे. पांढरे कांदे करतात ना तुमच्याकडे? किराणा दुकानात भेटतात ते 8 रुपयाले काय वाटते काहीतरी पांढरे कांदे म्हणतात आमच्याकडे. आता कळालं जरा 5G आहे का? विठ्ठल विठ्ठल. काही देवता अशा आहेत का ते भाताची शीतं मागतात, 2 पायाचं 4 पायाचं मागतात, मग आम्ही प्रसन्न होऊ. मला सांगा, जी देवता स्वतः प्रसन्न होण्याकरता फुकटच्या कंट्रोलचा तांदूळ मागते,
अमर डेअरीचं दूध मागते आहे ना, दही. अशा देवतेची सेवा केल्यानंतर आपल्याला काय फळ प्राप्त होणार आहे? आपुलेचे आणि कापिडी काय ते देईल बापुडी, आपल्याला ती तृप्त करू शकत नाही. पण ज्यांचा आपण उत्सव साजरा करता, काय भारताचं जगाचं प्रेम आहे रामरायावर. 22 जानेवारी आपल्याला तारीख माहिती आहे. कशाची होती? माझ्या लग्नाची नाही. राम प्रभूचं मंदिरामध्ये आगमन झालं. कार्तिक महिन्यामध्ये साजरी होणारी दिवाळी 22 जानेवारीला मला वाटतं जळक्यामध्ये सुद्धा साजरी झाली. आजही आपण तो साजरा करतोय सोहळा. जगाच्या पाठीवर नावं ठेवत असताना आपण नाव भरपूर ठेवतो. पण मला वाटतं या मंडपाच्या परिसरामध्ये जेवढी बसलेली माणसं आहेत त्यापैकी एक रामरायाचं नाव असणारी माणसं भरपूर मिळतील. एका नावाची 2-4 माणसं सहज मिळतील, पण एका नावाची 10, 15, 20, 25, 50 माणसं मिळणं अवघड आहे. पण रामरायाचं नाव म्हटलं की रामरायाचं नाव कोणाच्या नावात येत नाही सांगा बरं? श्रीराम, बळीराम, जयराम, तुकाराम. अहो एखाद्याचं पोरग जर जड भेजायचं असं त्याला दगड्या म्हणतात ना, दगड्या. त्याला मराठवाड्यात नाव आहे, त्याला दगड्या नाही म्हणत, त्याला धोंड्या म्हणतात. पण त्याचं खरं नाव आहे धोंडीराम, कोंडीराम, तोलाराम, जलाराम, जयराम. थोडी ओळखीचे नाव सांगू का? आसाराम. जमला? राम प्रभूचं नाव असणारं नावच नाही. मला वाटतं प्रत्येकामध्ये राम आहे. तैसा हृदयामध्ये मी राम, प्रत्येकामध्ये राम आहे. मला वाटतं तो आपल्या हृदयातून गेला की मग आपल्याला म्हणावं लागतं राम बोलो भाई, राम एकदा म्हणावं लागतं. जिवंत आहे तोपर्यंत 2दा म्हणावं लागतं. पण काही माणसं इतकी बिलिंदर आहे, जिवंतपणी म्हणत नाही, मेल्यावर म्हणायचं घरानच येत नाही. कारण मेल्यानंतर म्हणा म्हटलं तरी ते खांदेकरी जसे लहान मोठे असतात तर त्याची मान आते म्हणजे स्वतःहून अशी आजूबाजूला होती की आता नाही जमत गड्या. जिवंतपदी तर कधी राम प्रभूचं नाव घेतलंच नाही, त्याच्यामुळे आता परत देवाचं नाव मुखामध्ये येणार नाही. जगाच्या पाठीवर देव भरपूर असतील, पण राम प्रभू सारखा आणि कृष्ण प्रभू सारखा दुसरा देव झाला नाही. राम बरवा, कृष्ण बरवा, सुंदर बरवा बाई यानो, बाई यानो, सुंदर बरवा बाई यानो, केशव बरवा, माधव बरवा, केशव बरवा, माधव बरवा, केशव बरवा, माधव बरवा, केशव बरवा, माधव बरवा. राम प्रभू हे बरं दैवत आहे. बरं म्हणजे कसं? आपण बोलताना म्हणतो का कसं काय चाललं म्हणे बरं चाललं. बरं म्हणजे कसं? एकदम बेकारही नाही आणि एकदम चांगलंही नाही. माणसं कसे आहेत सध्या? बरे आहे. चांगलं म्हणावं तर कीर्तनात लवकर येत नाही आणि बेकार म्हणावं तर घरी राहत नाही. म्हणजे बरे आहे. तसं रामप्रभूंचं जीवन बरं आहे. एखाद्या वनामध्ये कुणीतरी स्त्री जाऊन बसावी, भिल्ल कुळातली असावी, पण तिने अपेक्षा करावी आश्रमात या कधी रेशील, आश्रमात या कधी रेशील, ही माझी प्रार्थना रामा रघुनंदना. तिला दर्शन देण्याकरता राम प्रभूंनी स्वतः तिच्याकडे जावं. एवढे बरे. केवट आहे, निषादराज गुहक आहे, त्यांना भेट देण्याकरता त्यांच्याकडे जावं. नवे ज्यांच्या दरबारामध्ये आपण आहोत, सकाळी सकाळी माकळाचं नाव घेऊ नये असं म्हटलं जातं. पण त्या वानर रूप असणाऱ्या हनुमंतरायाला सुद्धा तारी ऐसे जड, उदकावरी जो दगड,
का माणसं कमी असतील का? माणसं होते, पण माणसं एवढी गुणाची नव्हती ना. युद्धा करता माणसं बरोबर नेली असते. यांनी सोन्याची लंका पाहिली असती. रामाला सांगितलं असतं, रामा लागलं तर दुसरी करून घेजो, पण 35,000 आहे ना, 25,000 आर गेलं नाही, गठोडं भरत निद्यान तोळा भरतरी घरी नेऊ दे, असं म्हटले असते. म्हणून वानर नेले. मला वाटतं नरांमध्ये वा ज्यांची व्हावी म्हणून ते वानर. विठ्ठल विठ्ठल. वानर म्हणजे काही नुसते पशु नाही. एखाद्याला आपण म्हणतो वा 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 नर, म्हणजे नरांमध्ये ज्यांची वावा व्हावे ते वानर. विठ्ठल विठ्ठल. आपण हनुमंतरायांना पहिलेच नाव देतो, पण का म्हणतो आपल्याला त्याचं कळण माहिती नाही, कारणच माहिती नसतं. हनुमंतरायाचे अनेक नाव आहे. एक नाव आहे हनुमंतरायाचं, कोणतं? मारुती. तुमच्याकडे म्हणता काय? मारुती बुवा सोन्याचे म्हणतात ना तुमच्याकडे. त्या धोंडीचं गाणं म्हणतात आमच्या खानदेशात, धोंड्या धोंड्या पाणी दे, धोंडी धोंडी पाणी दे, धोंडीचा दिवस सांग सुख कोंबड भूक इस्कल वेलके पाणी, काय काहीतरी आमच्या काही ते पाठात आलं नाही, कारण ते काही गाथ्यात नाही, माथ्यात आहे. त्या मारुतीला नाव मारुती का पडलं माहितीये का? मारुती रायाची आई अंजना माता मारुती हनुमान म्हणायची, कारण त्या हनुवटीने अहंकाराचं हनन केलं म्हणून हनुमान. हनुमंता मी हयात आहे तोपर्यंत लग्न करून घे. मारुती हनुमंतराय म्हणायचे मी लग्न करणार नाही. अरे घे करून, बागायतदारांना भेटत नाही, तुम्ही तर दिशेला ढंगाची नाही, तुम्हाला कोण देणार आहे? घे करून. हनुमंतरायाने नकार द्यावा, आणि नकार दिल्यामुळे मग हनुमंतरायाच्या आईने रडावं. बच्चे ने शादी नहीं की इसीलिए मारुती है, इसीलिए मारुती है. समजलं का? स्वामी रामसुद्दाजी म्हणायचे, गुजरात मधले होते. ते म्हणायचे बच्चे ने शादी नहीं की इसलिए जिसकी माँ रोती है इसलिए वो मारुती है. समजलं का? खाली बसून सांगू? समजलं? मी घरी जाऊ का? म्हणजे तुम्हाला कळाला. आणखी एक नाव आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अनेक नाव आहे मारुतीरायाचे. जाऊ द्या, आपल्याला भरपूर विस्तार करता येईल, पण विस्तार न करता अभंगार्थी बोलायचा आहे. रामरायाचा आणि हनुमंतरायाचा हा जन्मोत्सव सोहळा आहे. रामप्रभूची कथा आहे. रामप्रभूची कथा काय ऐकावी? महाराज म्हणतात, जीवन आपल्याला सुधरवायचं असेल तर आपण रामप्रभूचं चरित्र ऐकलं पाहिजे. अनेक प्रकारचे रामायण आहे. किती रामायण आहे? जवळपास 200 प्रकार. नुसत्या वाल्मिकी महर्षींनी 2 रामायण लिहिली. वाल्मिकी रामायण, आनंद रामायण, कंब रामायण, अद्भुत रामायण, काक वृषुंडी रामायण, भावार्थ रामायण, तुलसी रामायण. पण आपल्याला रामायण ध्यानातच नाही. आपल्या ध्यानात फक्त महाभारत आहे. कहाणी घर घर अनेक रामायण आहे. एक अद्भुत रामायण आहे. काय अद्भुतता आहे त्याची? म्हणायला रामायण आहे, पण त्याच्यामध्ये राम नावाचा शब्दच नाही, ही त्याची अद्भुतता आहे. काक वृषुंडी नावाची एक ऋषी आहे. भगवान महादेवाला आजही उज्जैन क्षेत्रामध्ये रामायण सांगतात. आपल्या ब्राह्मण देवते बरोबर एकदा बसलेले असताना भगवान भोलेनाथाचं येणं झालं. गुरुचा अनादर घडला म्हणून भगवान भोलेनाथाने त्यांचा वध केला. अहो, हे रामायण फार चांगलं सांगतात. हो, माझ्या आराध्याची कथा सांगतात. भरपूर जीवन जगतील. किती जीवन? त्या काक वृषुंडीचं रामायण सांगणं अजूनही चालू आहे. रामायण कथा सांगत असताना 27 वेळेस रामप्रभू या भूतलावरती आले. अवतारही संपवला, कार्य करून निघून गेले. किती वेळेस? 27 वेळेस. अजूनही ते काक वृषुंडीची रामायण सांगतात. आयुष्यच केवढा आहे. त्या रामरायावरून आपला जीव वाढून टाकावा. महाराज म्हणतात, काय परिणाम होतो? नुसतं राम राम म्हटलं तरी आपल्याला भरपूर काय प्राप्त होतं. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मरता रे, हृदय मंदिरी स्मरता रे, हृदय मंदिरी स्मरता रे, हृदय मंदिरी स्मरता रे.
साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. त्या रामप्रभूच्या नावाचं पण हृदयामध्ये स्मरण केलं पाहिजे, त्यांच्या चरित्राचं स्मरण केलं पाहिजे. परिणाम चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक अक्षरम पुंसा महापातक नाशन. पातक नाही, महापातक नाशन. महापापाचा नाश करणारं रामप्रभूचं चरित्र आहे. ते जर आपण श्रवण केलं तर मग आपल्या जीवनातून आपल्याला महापातकातून मुक्ती मिळते. ऐका, मुक्तीचे काही साधनं आहे. कोणकोणते साधनं आहे? मुक्तीचे अनेक साधनं आहे. जप तप अनुष्ठान व्यर्थ कास या करणे. जप आहे, तप आहे, अनुष्ठान आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, अनेक प्रकारच्या उपासना आहे. पण त्या आपल्याकडून होत नाही. त्या गौडणी देवाशी बांधतात. नाना साधनाच्या केल्या खटपटा तरी त्यांना पावती याची दारवंटा. मग काय करायचं? फक्त त्याच चरित्र श्रवण करायचं. परिणाम तव कथामृत तप्त जीवन त्रुटिर्युगायते त्वाम कष्टता. देवाचं चरित्र ऐकल्यामुळे वाचेला विसावा मिळतो, मन शांत होतो. त्याकरता देवाची कथा ऐकायची. मार्गदर्शक आमचे सुरेश महाराज तायडे, आणि ज्यांच्या मुखातून आपण कथा ऐकत आहात रेवणनाथ महाराज चौहान. खरं म्हणजे मी फार मलकापूर पासून इकडे पहिल्यांदा आलो, कारण या भागात आमचा परिचय नाही. गेल्या वर्षी पिंपरी देशमुखला कथा केली, आणि त्याच्या अगोदर वृंदावनला कथा केली असताना तुमचे इथले प्रशांत भाऊ तायडे आमच्या सोबत होते. आणखी काही बरीचशी मंडळी होती, द्वारकेला वगैरे होती. त्यांनी सांगितलं की महाराज एक सेवा द्या. गावातून 3 जणांचे फोन आले. प्रशांत भाऊचा फोन आला तारखे करता, एक दुसरे झाडूकार आहेत, त्या झाडूकारांचा फोन आला फोटो मागण्याकरता, तिसरे काय त्यांनी नाव काही सांगितलं नाही, पण अभंग मागण्याकरता त्यांनी फोन केला होता. कदाचित महाराष्ट्रात तिघाचं सरकार आहे म्हणून तिघांनी फोन केला का काय कळलं नाही. पण ते त्रिपुटी असल्यामुळे मग कदाचित 3 जणांचं आमंत्रण, आणि म्हणून इथे येण्याचा योग आहे. गोड नियोजन आहे. गाव गोड आहे. जळका भळंग. मी जळका केली म्हणून त्यांचं नाव सेव्ह केलेलं आहे. भळंग हा शब्द कशा करता वापरतात माहितीये का तुम्हाला? कोल्हापूर भागामध्ये जर गेले तर आपण ज्याला भेळ म्हणतो की नाही, आमच्या भागात त्याला भातकं म्हणतात. शेवचिवडा मुरमुरे एकत्र केले का त्याला तुमच्याकडे काय म्हणतात? भेळच म्हणतात ना. आमच्या भागात त्याला भातकं म्हणतात. आणि त्याला जर तिकडे कोल्हापूर भागामध्ये गेलं तर कोल्हापुरी भळंग त्याचं नाव आहे. म्हणजे भेळ, मेळ, भळंग या शब्दाचा अर्थ एकच आहे की मेळ आहे. मला वाटतं सत्ता म्हटला तरी याच्याकरता मेळच लागतो. एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ मेळविला. परमात्म्याने सुद्धा गोपाळांचा मेळच मिळवला आहे की नाही. ज्ञानोबाने सुद्धा मेळविली मांदी वैष्णवाची. वैष्णवाची मेळविली मांदी वैष्णवाची. भक्त मेळा सुद्धा म्हणता येईल. तुकोबारायांचा अभंग आहे. आपल्याला गुरुवारी जवळपास 10:15 वाजेपर्यंत, म्हणजे 10:15 10:30 पर्यंत कीर्तन करायचं. कारण माझं काम जे आहे ना ते जिल्हा परिषदच्या शिक्षकासारखं आहे. शाळा भरू किती वाजता बी सोडतो बरोबर टाइम. मला कळालं तुम्ही चालू किती वाजता हे करा. गाडी डेपोत किती वाजता न्यायची हे ड्रायव्हरच्या हातात असतं ना. पण असू द्या, तुम्हालाही परवडलं पाहिजे, मलाही परवडलं पाहिजे. म्हणजे एवढ्या लांब आलो तर तुमचाही काहीतरी फायदा झाला पाहिजे. परंतु म्हणजे मी कीर्तनाबद्दल बोलतो. विठला विठला रामरायाविषयी आपल्याला चिंतन करायचं आहे. रामनवमीचा पर्व काळ आहे आणि म्हणून त्यांच्याविषयीच आपण काहीतरी चिंतन करावं. तसंही पहिल्या दिवशी कीर्तनकारांनी नामपरभंग घ्यावा, मंगलाचरण करावा असा नियम आहे. पण शक्यतो आता कीर्तनकाराने कोणत्या दिवशी अभंग कोणता घ्यावा एवढा जरी कीर्तनकाराचा अभ्यास झाला तरी भरपूर झाला. नाही
तर दुर्भाग्य आहे आता राम जन्माच्या कीर्तनाकरता कृष्ण गोकुळी जन्माला अभंग घेणारे कीर्तनकार मी पाहिले. लोकांनी सांगितलं म्हणजे कृष्ण गोकुळी जन्माला अभंग घेतला होता महाराज, काय करायचं, अवघड आहे. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून आपल्याला राम प्रभूचं नाव घेण्याकरता उपदेश करतात. नवे नवे अट्टहास करतात. अट्टहास करतात असं नाही, स्वतःच्या अनुभवाने सांगतात की तुम्ही राम राम म्हणा. ज्या अर्थी सांगतात राम राम म्हणा त्या अर्थी काही काही नावं न घेण्यासारखे असले पाहिजे. का आले सुटून म्हणजे कुठेतरी गुंतलेले होते, लक्षणाने कळून येतं. उतरली वाटते म्हणजे अगोदर चढलेली होती, लक्षणाने कळून येतं. तसं राम राम म्हणा ज्या अर्थी म्हणतात त्या अर्थी काही नावं न घेण्यासारखे असले पाहिजे. आमचं शास्त्र असं म्हणतं की काही नाव माणसाने घेऊच नाही, काही नावं घेतली पाहिजे. कोणकोणते घेऊ नये? सकाळी उठल्याबरोबर मी आपल्याला सांगून गेलो, प्रभातेनं घ्यावे नाम मरकटाचे, तैसे अभक्ताचे सर्व काळ. एखादा जर अभक्त माणूस असेल, ज्याला सप्ताहाचं गचकरण असेल, त्याचं नाव कधी घेऊ नये. का? कदाचित सकाळी जर आपण मरकटाचं नाव घेतलं तर कदाचित महाराज म्हणतात की आपला एक दिवस खराब जाईल, एक काम खराब होईल. परंतु अभक्ताचं जर नाव घेतलं तर आपल्या वाणीत दोष तयार होतो. आपण बोललेलं वाक्य सुद्धा, घरातलं पोरग सुद्धा आपलं ऐकत नाही. याचं कारण तेच आहे, आपण कोणाचं नाव दिवसभर ओढतो याच्यावरती डिपेंड आहे. आमचं शास्त्र म्हणतं 5 व्यक्तीची नावं घ्यायचे नाही. कोणाचे? आत्मनामो, गुरुर्नामो, नामैरपि कृपणस्य च, ज्येष्ठापत्य कुलत्रयो. डोक्यावरून नाही, पार मांडवावून गेलं. आत्मनाव, स्वतःचं नाव घ्यायचं नाही. काय होतं? आत्मप्रोढी वाढते, अहंकार वाढतो. म्हणून स्वतःचं नाव घ्यायचं नाही. महाराज सप्ता मी आहे म्हणून, पंक्ता मी आहे म्हणून, साऊंड मी आहे म्हणून. घरात सुद्धा असतात काही माणसं असे, अहो मी आहे म्हणून. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एका मंदिरात कीर्तनाकरता उभा राहिलो, घाम सुटायला लागला म्हणून मी मग वरती बघितलं, आजूबाजूला पंखे नवीनच लावलेले होते, त्याच्यावरती नाव सुद्धा होतं. एक माणूस नुसता माझ्याकडेच पाहायचा. म्हटलं बाबा इकडे आहे ना जरा, तुझी ओळखीचे वाटावर. काय? म्हटलं पंखा म्हणे चालू आहे. मग करा ना चालू. म्हणे आपणच दिलेले आहे. म्हटलं ते बरोबर आहे, पण करा ना चालू. अगोदर हवा तर खाऊ द्या. नाही म्हणे ते चालू नसतात करायचे. म्हटलं मग दिले कशा करता? म्हणजे तुम्हाला नाव वाचता आलं पाहिजे ना. बंद केल्यानंतर, चालू केल्यानंतर तुम्हाला त्यावरलं नाव वाचता येणार नाही. महाराज कीर्तन करता करता मेला तर चालते. काही काही माणसं नावा करता कार्य करतात. महाराज म्हणतात नावाची अपेक्षा जर परमार्थामध्ये असेल, जडो आता नावरूप, आपलं नावरूप जळालं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात. आणि इकडे आपण नावा करता करतो, काय होते? आणि अहंकार वाढतो. म्हणून स्वतःचं नाव घ्यायचं नाही. आत्मनामो, गुरुर्नामो, आपल्या गुरुचं सुद्धा कधी नाव घ्यायचं नाही. विठ्ठल विठ्ठल गुरुचं सुद्धा नाव घ्यायचं नाही. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहित असताना आपल्या गुरुचं वर्णन केलं, पण कसं केलं? तैसे श्री गुरुचे महिमान, आकळिताचे होय साधन, हे जाणून या मन निवांत पै केले, मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू, मनोनी विशेषाच्या धरू विवेकावरी. म्हणजे गुरुचं वर्णन केलं पण नाव नाही येऊ दिलं. मी एकच शब्द म्हणतो, पुढचा श्लोक तुम्ही पूर्ण करायचा आहे. गुरुर ब्रह्मा विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री. वर्णन कोणाचं आहे? गुरुचंच आहे. पण सांगा बरं कुठं नाव आलं? नाही. आपल्यापेक्षा पूज्य व्यक्तीचं नाव घ्यायचं नसतं. घ्यायचं असेल मग त्यांना काहीतरी उपाध्या द्यायच्या. श्री 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 1008 परमपूज्य गुरुवर्य महामंडलेश्वर महापंडलेश्वर असतात ना काही काही गुरु. आपण पाहतो किती खराब गुरु आहेत.
सगळे बातम्या पाहताय, खराब आहे की खराब आहे, तर सगळेच पाहताय. विठ्ठल विठ्ठल गुरुचं नाव मुखामध्ये येऊ द्यायचं नाही. गुरुर्नामो नामैरती कृपणस्यच. कंजूस माणसाचं कधी नाव घ्यायचं नसतं. आहे का तुमच्या गावात कंजूस? ज्या आरती हसताय त्या आरती हसले पाहिजे. प्रत्येक गावात आहे. सप्ताह करा, वर्गाने 11 रुपये देऊ, घरदार जेवायला येऊ, सोबत 4 जणांचा डबा नेऊ, हिशोबाला सगळे हजर राहू, उरली हळद घरी घेऊन जाऊ. आहेत कंजूस माणसं आहेतच. मला वाटतं ते आहेत म्हणून दात्यांना किंमत आहे, नाहीतर मग दात्यांना सुद्धा कोणी विचारलं नसतं. 8:30 9:45 वाजले तरी सांगत होते जेवायला चला, जेवायला चला. म्हणजे कानशे आतुर झाले होते की कीर्तनाला चला असा एकदा तरी शब्द ऐकू येईल. आहे का? दाते आहेत, देण्याकरता सुद्धा सदळ आहे. पण महाराज म्हणतात दाने कापे हात नाव घे जायसी मात, नाव घे जायसी मात, नाव घे जायसी मात. दाने कापे हात नाव घेताचे मात, नाव घेताचे मात, नाव घेताचे मात. दाने कापे हात नावडे जायची मात, नावडे ऐशी जामात, नावडे ऐशी जामात. दाने कापे हात नावडे जायसी मात. गेल्या महिन्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुका सुरली नावाचं गाव, त्या गावामध्ये म्हणजे कथेला गेलो. कथा झाल्यानंतर तिथं सत्र संपलं. एक मुलगा आला होता, कलाकार होता चांगला. ते लोकांनी विनंती केली महाराज एक 5 मिनिटं बसा, फक्त या मुलाचं तुम्ही नाचणं नृत्य पाहून जा. बाबा आम्ही स्वतःच तर कधी नाचत नाही, त्याचं नाचणं कसं काय? अहो म्हणे त्याचं नाचणं विशेष आहे, तुम्ही एकदा पाहतो खरं. सहज बसलो असताना मग त्याचं ते नाचणं पाहण्याकरता थांबलो. त्या पोराने दोन्ही हात समोर केले. एवढ्या लांब लांब समया त्याच्या हातावर ठेवण्यात आल्या. समयांमध्ये वाती टाकल्या, तेल टाकलं, वाती पेटवण्यात आल्या. आणि तो पोरगा महाराज नृत्य करायला लागला, नाचायला लागला, डान्स करायला लागला. त्याचे हातही हालत नव्हते, समयही हालत नव्हती, समयतलं तेलही हालत नव्हतं, वातही हालत नव्हती. एकही वात त्याच्या हातावरती विजली नाही. म्हटलं वा काय कला आहे गड्या. नाहीतर पोरं नाचतात लग्नामध्ये, पण असे नाचतात की जसे काही वानेर उड्या मारताय ना. अहो आमच्या गावामध्ये त्या बँडवाल्याचा बँड बंद पडला. काहीतरी स्पीकर उडाला असेल, बँड बंद पडला. तरी 2 जण नाचत होते. त्याने म्हटलं भाऊ बंद झालं. ते नाही ना म्हणे महाराज चालू आहे ना. म्हटलं ते जनरेटर आहे. हा म्हणे आम्हाला वाटलं डीजे चालू आहे काय. झापड्याच्या आवाजाने कुदत होते ते. ऐका एवढं सुंदर त्याने नृत्य केलं. मी म्हटलं गड्या खरंच कलाकार आहे. खिशात हात घातला. त्या दिवशी मला कीर्तनाचे 10 भेटले होते. चालता चालता फक्त केला इशारा, जाता जाता, दुसरं काही नाही. 500 रुपये त्याच्या हातामध्ये दिला. तो म्हणे महाराज बक्षीस द्यायची घाई करू नका, माझी पुढची कला पहा. त्याने समया खाली ठेवल्या, 2 बोट पुढे केले, त्याच्यावरती मेणबत्त्या लावल्या, परत नाचायला लागला. तळ पायापासून ते मनगटापर्यंत पूर्ण अंग हलायचं. पण मनगटापासून पुढे तळ हातही हालत नव्हता, बोटही हालत नव्हतं, मेणबत्ती हालत नव्हती, मेणबत्ती विजली सुद्धा नव्हती. किती कला आहे. मी त्याला 500 दिल्याबरोबर मंडपातल्या सर्व मंडळींनी 500 दिले. मला 10 भेटले होते, त्याच्याकडे 25 जमा झाले. मी म्हटलं याच्यापेक्षा ते बरं गड्या. देहूला गाथा मंदिराचं मोठं काम चालू आहे. आपल्या
वैकुंठ गमन मंदिराचं भांडारे डोंगरावरती. मी सहज पावती पुस्तक आमच्या माऊलीने आमच्याकडे दिलं होतं. म्हटलं हे कर ना आता, एवढं जर तुला देवाने कला दिलेली आहे, त्याच हाताने तुकोबारायांना निदान काहीतरी तुला वाटेल तेवढं काहीतरी दान दक्षिणा दे मंदिराकरता. नाचत असताना तळ पायापासून ते हातापर्यंत हलणारा मुलगा, फक्त तळ हात हालत नव्हते. आता तळ पायापासून ते मनगटापर्यंत सर्वचा सर्व शांत आहे, फक्त मनगट आणि तळ हात हालत होता. दाणे कापे हात. एक 500 रुपयाची पावती फाडण्याकरता सुद्धा त्याचा हात पुढे चालत नव्हता. त्याचं वर्णन आहे. दाणे कापे हात नावडे जा ऐसे मात. महाराज म्हणतात त्याचं सुद्धा नाव घेऊ नये. आत्मनामो गुरुर्नामो नामैर अति कृपणस्य कंजूस माणूस म्हणजे कृपण माणूस. ज्येष्ठापत्य, मोठ्या मुलाचं कधी नाव घेऊन हाका मारायचं नाही. जुन्या काळात तर अशी पद्धत होती की पोरं बाळू बेटा काहीतरी त्याला दाद्या वगैरे काहीतरी नावाने हाक मारायचे. शास्त्र म्हणतं मोठ्या मुलाला आपल्या नावाने हाक मारायची नसते. चला पुढे. पत्नीने पतीचं नाव घेऊन हाक मारायची नसते. तुमच्याकडे 14 जानेवारी असते का? काय असतं त्या दिवशी? पोळा. कोणाची पूजा होती त्या दिवशी? संक्रांत असते. नाव घेतात ना तुमच्याकडे? नाव घेण्याची पद्धत आहे. पण मी तिची मांजर आणि ती माझा बोका नाही. आता नाव तशीच लिहिली, त्याच्यामध्ये काही अर्थ नाही. पत्नीने सुद्धा पतीचं नाव घ्यायचं नाही आणि पत्नीने तर घ्यायचंच नाही, पण पतीने सुद्धा आपल्या पत्नीचं नाव घ्यायचं नसतं. हे शास्त्र आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लोकमान्य टिळकांना भेटण्याकरता एक अधिकारी आला. आहेत का घरी टिळक? टिळकांच्या पत्नीने म्हणावं. पागोटी घरी दिसत नाही. परत विचारला, आहे का घरी टिळक? म्हणे काठी घरी दिसत नाही. आहे का घरी टिळक? बुटही घरी दिसत नाही. तो अधिकारी चक्रामध्ये पडला. तो म्हणतो बहिरी आहे म्हणावं तर उत्तर देते, बरं ऐकायला येतं म्हणावं तर आपण विचारतो काही आणि सांगते काही. गणित काय असेल? तो इंग्रज अधिकारी होता. तो म्हणे मी फक्त मराठी शिकण्याकरता आलो होतो. टिळकांची भेट झाली. काय हो, तुमच्या घरच्या मंडळींना काय ऐकायला कमी येतं का? मी विचारत होतो. बहिरे म्हणावं तर उत्तर देतात, ऐकायला येतं म्हणावं तर आपण विचारतो काय आणि उत्तर येतं काय? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सांगितलं. म्हणाले तिने तुला 3दा सांगितलं मालक घरी नाही. पण कसं सांगितलं? टोपी घरी नाही, काठी घरी नाही, बूट घरी नाही. 3दा सांगितलं म्हणजे मालक घरी नाही. आताची जर बाई असते तिने डायरेक्ट सांगलं असतं गेला असेल कुठे शिलकला असेल, असंच म्हणतात ना. ज्यांच्या दरबारामध्ये आहोत, ज्यांची कथा आपण श्रवण करत आहोत, त्या रामरायाच्या चरित्रामध्ये एक कथा येते. सीता मातेचा नुकताच विवाह सोहळा झाला. काही कामं पतीची पत्नीने स्त्रियांनी स्वतः करायची असतात. पतीला वाढून देणं, स्वयंपाक करणं, पतीचे कपडे धुणं, स्वतः करायची कामं आहे. सीता माता 5 मुकुट घासत असताना त्या ठिकाणी तिच्या बहिणीच होत्या, बाकीच्या सुद्धा आल्या. काय ग, काय करतेस? काय नाही, मुकुट घासते. कोणाचा आहे हा मुकुट? सांगितलं हा लक्ष्मण भाऊजीचा आहे. हा दुसरा ग भरत भाऊजींचा. तिसरा ग शत्रुघ्न भाऊजींचा. हा चौथा ग माझे सासरे दशरथजींचा आहे. अगं हा 5वा ग, 5वा मुकुट कोणाचा आहे? विचारल्याबरोबर सीता मातेने फक्त मान खाली घातली आणि बारीक गालातल्या गालात हसली. कोणाचा असेल तो मुकुट? तुम्हाला जर कळालं तर तिला कळालं नसेल का? कळालं, पण पतीचं नाव घेऊ नये. मर्यादा ही आता अवघड आहे. आम्ही बऱ्याच लोकांच्या घरी जातो. हा तिथं नाव देतो संगीता, 2 कप चहा. ते म्हणते बबन झाला. आहे की नाही असं? अहो जुन्या काळामध्ये पोराच्या नावाने हाक मारली की घरातून बाई बाहेर यायची. बाईने पोराला आवाज दिला की माणूस बैठकीतून उठ आतमध्ये जायचा, काय म्हणणं आहे विचारण्याकरता पद्धत होती. पतीचं नाव घेतल्यामुळे आयुष्य पतीचं कमी होतं. केस कापल्यामुळे आपल्या पतीचं आयुष्य कमी होतं. कपाळाला कुंकू न लावल्यामुळे
आयुष्य कमी होतं, पण आमचा धर्मशास्त्र आम्ही मानतच नाही. दुर्भाग्य आहे आमचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शास्त्र म्हणतं पतीने पत्नीचं नाव घेऊ नये, पत्नीने पतीचं नाव घेऊ नये. जाऊ द्या, 5 नावं सांगितली मी की हे आपण घेऊ नये. मग घ्यायचे कोणाकोणाचे? महाराज म्हणतात कोणाकोणाचे घ्यायचे ते सांगतो. 1 तीर्थाचं नाव घ्यायचं, 2 क्षेत्राचं नाव घ्यायचं, 3 संतांचं नाव घ्यायचं आणि 4 देवाचं नाव घ्यायचं. पहिलं तीर्थाचं नाव घ्यायचं. काय होतं? तीर्थाचं नाव घेतल्याने मनुष्य दोषमुक्त होतो. कोणत्या तीर्थाचं घ्यायचं? वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. वाचेने नुसतं गंगा गंगा म्हणा, मनुष्याचं जीवन दोषमुक्त होतं. जुन्या काळामध्ये आंघोळी करता काय होतं? गंगा गंगाळ होतं, आहे की नाही? त्याला गंगाय म्हणता. गंगाय गंगाळ म्हटलं तरी आपल्या मुखामध्ये गंगा शब्द यायचा. काही का माध्यमातून ना देवाचं नाव आलं पाहिजे, तीर्थाचं नाव आलं पाहिजे. आता गंगाळ गेलं, मग बाटल्या आल्या फायबरच्या, त्याही गेल्या. आता फक्त कॉक आले. इकडचा फिरवा गरम, तिकडचा फिरवा थंडा, मधला फिरवा वरून धार चालू होऊन जाते. पोळ्याला जसे बैल धुतात तसे माणसं धुतात आता. त्याला मुसळ स्नान म्हणावं. पण त्या स्नान करत असताना गंगा सिंधू सरस्वती यमुना श्लोक म्हणायचा, जेणेकरून आमचं जीवन दोषमुक्त होईल. आम्ही तिथेही देवाचे गंगेचं नाव घेत नाही. निदान हर हर गंगे एवढं तरी म्हणावं. तेही आम्ही म्हणत नाही. मग काय म्हणतो? आता अवघड झालेला आहे. बेडरूमला लागूनच काय म्हणतात त्याला संडास बाथरूम अटॅच रूम आहेत. कीर्तनाहून आलो होतो, जरा उशिरापर्यंत झोपलो होतो. सकाळी मला ऐकू यायला लागलं ठंडे ठंडे पाणीचे नहाना चाहिए. आणि आंघोळ गरम पाण्यानं करत होता. ऐका, दोषमुक्त होण्याकरता तीर्थाचं नाव घ्यायचं. पाप निवृत्ती करता संतांचं नाव घ्या. पाप निवृत्ती होते, आहे प्रमाण. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे, संतांची या जपे, संतांची या जपे. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. संतांचं नाव घ्या. पापमुक्त माणसाचं जीवन होतं. तीर्थाचं घेतलं दोषमुक्त जीवन होतं. पुण्य पाहिजे, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. पुण्याची गणना कोण करी. आपल्याला अगाध पुण्य प्राप्त होते, पण पुण्य सुद्धा कधीतरी संपते. पाप नष्ट होईल, पण पाप करायची वृत्ती नष्ट होत नाही ना. कधीतरी परत पाप करायची बुद्धी होईल, दोष नष्ट होतील, पण परत काहीतरी आपल्या शरीराकडून दोष घडेल, मनाने दोष घडेल. मारा म्हणता असं कोणतं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्याकडून नाव घेतल्यामुळे
पापही जातं पुण्यही प्राप्त होतो. तुकोबार आहे म्हणता पाप जाणं पुण्य जाऊ द्या. एक नाव असं आहे की ज्यांचं नाव घेतल्यानंतर आपल्याला त्याचं स्वरूपच प्राप्त होतं. कोणाचं नाव? रामप्रभूचं नाव घ्या, स्वतः राम स्वरूपाला प्राप्त व्हाल. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये बाबा पुण्यही प्राप्त होतं, दोष नष्ट होतात, पाप जात. परंतु असं व्यक्तिमत्व, असं एकच परमात्म्याचं नाव आहे. कोणतं नाव? राम म्हणता रामची होई जी. महाराज म्हणता रामकृष्ण म्हणता जाओ अंतकाळाच्या वेळेस जर रामप्रभूचं जर आपल्या मुखामध्ये नाव आलं, तुका म्हणे सुखा पार नाही. मला वाटतं या करता परमार्थामध्ये आपल्याला भगवत प्राप्ती होण्याकरता, भगवत स्वरूप प्राप्त होण्याकरता आपण देवाचं नाव घेतलं पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये जेवढी काही ग्रंथ संपदा आहे त्याच्यामध्ये नामपर प्रकरणार्थी जास्त भर आहे. नामचिंतनावर भर दिला. लागून या पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल मना विडविला, मना विडविला. तुकोबारायचे बंधू कान्होबाराय ते सुद्धा म्हणतात राम राम स्वराजी, राम राम स्वराजी, राम राम स्वराजी, राम राम स्वराजी. परमेश्वर प्रसन्न तेना दिला दान, जुन्या काळामध्ये आपल्या घरासमोर सकाळी सकाळी एक मोर पिसाचा मुकुट घातलेला, एका हातामध्ये चांदी असणारा एक बाबा आपल्या दारामध्ये यायचा आणि आपल्याला म्हणायचा पंढरपूरमध्ये विठोबारायाला, आळंदीच्या ज्ञानोबारायाला, देहूच्या तुकाराम बाबाला, गावाच्या बजरंगबलीला, परमेश्वर प्रसन्न तेना दिला दान. वासुदेव नावाचं प्रकरण नाही गाथ्यामध्ये. त्याच्यामध्ये महाराज सांगायचे क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा आहे ओळसा गा. महाराज म्हणतात पुढे हुशार थोरा आहे ओळसा गा, पण आज माझ्या मागे हुशार थोरा आहे ओळसा गा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक
करा राम राम स्वराजी लाव करा गाठ घाला मुळ बंदी देवाचं नाव घ्या राम राम म्हणा का म्हणायचं राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपे रे जागा मागिली अपारे शेवट तिथे गोड खरे गा रामकृष्ण वासुदेवा जागवे तसे जनासी वाजवीची पडी या टाळ घागऱ्या गोशगा रामकृष्ण वासुदेवा हे मात्र एक बसत नाही म्हणून आम्ही म्हणत नाही विठला विठला देवाचं नाव घेतलं पाहिजे तुम्हाला आपल्याला पाया पडून सांगितलं माता मावल्यांनो तुमच्याकडे तुम्ही स्वयंपाक करताना काय करता चपात्या भाकरी कशाने करता हातानेच करता ना का तोंडाने करता मग तोंड रिकामं असते का नाही मग समजा चपात्या भाकरी करताना जर आपण देवाचं नाव घेतलं काही फरक हिची गेली तिची आली फाटकी साडी दिली सासून चहा दिला आणि सासऱ्यानं काढून दिली ह्या चौकशा चालतात की नाही स्वयंपाकाच्या वेळेस मग याच्यापेक्षा दडीत काढीत तुझ गाईन अनंता 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 आता तो काढ राहिला नाही पण त्यावेळेस जनाबाई म्हणायची काय म्हणते दडीत काढीत तुझ गाईन अनंता 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 सुंदर माझे जाते घे फिरते कळुके सुंदर माझे जाते ग फिरते बहुन ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये किती गोड वाटते मला वाटतं स्वयंपाक करता करता तुम्ही देवाचं नाव घेतलं ना अंगठ्यासारखी जरी जाळी भाकरी यांच्या ताटात दिली तर शपथ आहे हे ताट मारून फेकणार नाही पण आपण ते देवाचं नाव घेत नाही त्याच्यामुळे माणसं स्वयंपाकाला नाव ठेवतात आहे की नाही प्रसाद होतो तो प्रसन्नता येते त्याच्यामुळं ऐका देवाचं नाव घ्यायचं कामामध्ये काम काही म्हणा राम राम रिकाम बसल्यापेक्षा काही काम करत असू द्या तोंड रिकाम आहे ना राम राम म्हणा परिणाम काय जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे कशामुळे राम म्हटल्याचा परिणाम आणखी काय परिणाम मारा म्हणता राम म्हणता रामची होईचे अहो राम स्वरूपाला आपण प्राप्त होतो रामायणामध्ये प्रसंग आहे अशोक नावाची वाटिका आहे ज्या ठिकाणी सीता मातेला रावणाने ठेवली होती ती म्हणजे नाही शोक म्हणजे दुःख ज्या ठिकाणी अजिबात दुःख नाही अशा ठिकाणी ठेवलं तिथं त्रिजटा नावाची एक दासी होती सीता मातेबरोबर समोर पाहते त्रिजटे पाहलस का काय दिसतंय ग अगं मी पाहते म्हणे त्या बांबू मध्ये एक अडी त्या विहोडीने आणून ठेवली आणि येता जाता तिला दंश करून 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 त्या अडीचं रूपांतर भिंगोटी मध्ये झालं मी सुद्धा माझ्या रामप्रभूचं चिंतन करते राम 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 कदाचित माझं तर तसं होणार नाही ना मी जर राम स्वरूप झाले तर मग माझा पती माझे रामराया माझा स्वीकार करतील का त्रिजटा माता उत्तर देते अगं काळजी नको करू का ज्याप्रमाणे तू तुझ्या रामरायाचं चिंतन करत असतेस ना तसं रामप्रभू सुद्धा सीते चिंतन करताय इकडे रामाची सीता होईल तिकडे सीतेचे राम होतील जोडी जशी तशी राहील मला काय म्हणायचं आहे राम राम म्हटल्यामुळे आपल्याला राम स्वरूप प्राप्त होतो परिणाम काय पदी वै सोनी पदवी घे जे जगाच्या पाठीवर फक्त रामराया दुसरे संत दोनच असे आहेत की आपल्याला त्यांचं पद देतात बाकी कोणी आपल्याला पद देत नाही किती गुरु आहे जगाच्या पाठीवर पण त्या गुरूंनी प्रत्येक शिष्याला शिष्यच म्हणून ठेवलं त्याला कधी गुरु होऊ दिलं नाही विठ्ठल 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 ऐका राम म्हटल्याने काय परिणाम होतो
राम स्वरूप प्राप्त होतो. तुकोबारायाला विचारलं, का तुकोबाराय हे तुम्ही कशावरून सांगता? तुकोबाराय म्हणतात, हा माझा विश्वास आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात ऐसे सुख वचनिया, ऐसे सुख वचनिया, ऐसे सुख वचनिया, ऐसे सुख वचनिया. ऐसे सुखवचनी आहे, विश्वासी अनुभव पाही. राम म्हटलं की आराम प्राप्त होतो. आराम कल्पवृक्षाना. रामचंद्राचं वर्णन करताना आहे. आणि वा वा रामचरित्रामध्ये समर्थांनी वर्णन करत असताना वर्णन केलं वाटतं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जीवाला आराम पाहिजे. राम म्हणा. जीवाची तृष्णा जावी वाटत असेल तर कृष्णा म्हणा. दोन नाव आहेत, त्यांचं नाव घेतलं पाहिजे. पण महाराज म्हणतात, मी नुसतं सांगतो असं नाही, विश्वासी अनुभव पाहिजे. मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही एकदा विश्वास घेऊन पहा. काय म्हणतात ना ते, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, आहे ना. आमच्या गावामध्ये ते कृषी केंद्रावाले येतात, आपल्याकडे येतच असतील. हे फवारून पहा, ते फवारून पहा, पीक वाढतं, झळती वाढतं, हे लावून पहा. आम्ही त्याला विचारलं, का तुमच्याकडे किती शेती आहे? तो म्हणे तास बी नाही. सांगतो की नाही. पण त्याच्याकडे विचारलं तर म्हणे आपल्याकडे शेतीच नाही. अनुभवाचं नाही आहे. तुकोबाराय जे सांगतात ते अनुभवाचं सांगतात. विश्वासी अनुभव पाहिजे. अनेक नावं घेऊन पाहिले. किती नाव घेऊन विश्वास जामनी, तुका म्हणे नाही विश्वास जामनी, तुका म्हणे नाही विश्वास जामनी, तुका म्हणे नाही विश्वास जामनी. पाहावे पुराणी विचारोनी, पाहावे पुराणी विचारोनी, पाहावे पुराणी
विश्वास नसेल पहावे पुराणी विचारून ये. कोणाला विचारावं पुराणामध्ये? चला हरिपाठामध्ये. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकी, नामे तिन्ही लोक उद्धरती. याला म्हणायचं विश्वासी अनुभव पाय. विठ्ठल विठ्ठल तुकारामांचा विश्वास आहे. वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणये तुका पंढरीचा. आम्हाला बाकी कोणी आवडत नाही. सर्व संगी विठाला तू एकला आवडसे. तसं नाव सुद्धा अनेक घेतली. कोणकोणती नाव घेतली? तुकोबारायाचा एक अभंग आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगत व्यापका जनार्दना, आनंद गणा विनाशा. सगळी नावं घेतली. पण वैकुंठाला जाताना कोणाचं नाव घेतलं? आम्ही जातो आमच्या गावा, आमचा दामोदर घ्यावा, आमचा मधुसूदन घ्यावा, आमचा त्रिविक्रम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला तर सर्व देवाची नाव माहिती होती, पण मग बाकीचे तुम्ही नाव का घेतली नाही? तुकोबाराय म्हणतात त्याचं कारण आहे ना. देवाचे अनेक नाव आहे, पण या नावाची सर कोणतंच नाव सर करत नाही. राम राजाची राम राजाची राम राजी राम राम रसाची चवी आनंद रस रुचती केवी. एकदा आम्ही रामरावचं नाव घेतलं. अहो ज्याने बासुंदी पिली त्याला म्हणा चालो बरं पठाणी प्या करता येईल का तो? अनेक साधना आहे, पण ते साधना करत असताना काळाची, शरीराची, आयुष्याची, स्थानाची मर्यादा आहे. केळीचा बाग कोणी लावावा? ज्याच्या विहिरीमध्ये स्टँड एवढं पाणी येते ना, त्याने फक्त एका पिका पाण्यावर निघणारा हरभरा लावावा. 140 दिवसावर विकल्या जाणारा कोथिंबीर लावा. त्याने जर पाण्याचं पीक लावलं तर होणार नाही. तसं आपलं आयुष्य म्हणजे हे कमी पाण्याची विहीर आहे. कधी जाऊ काही सांगता येत नाही. साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा इस जिंदगी का. त्या करता महाराज म्हणतात राम राम म्हणा. कशावरून? रामरसाची चवी आनन रस रुचती केवी. अनेक साधना आहे, पण ते साधनं वाईट आहे असं नाही, पण ते साधना करण्याकरता आपण परिपूर्ण नाही. म्हणून विठ्ठल विठ्ठल नाही. कोणतं साधन होते? एकच साधन होते नामचिंतनाचं. महाराज म्हणतात ते रामरसाचं जे सेवन करतात ते दुसरं साधन कोणतं करत नाही. सोपं सांगू का? किती प्रकारचे रस आहे? नवरस भरवी सागुरु, उचित रत्नाचा आगुरु. ज्ञानोबा म्हणतात नवरस आहे. 9 सागरचा रस नाही बरं, 9 रस. आंब्याचा रस, उसाचा रस नाही. सेवितो हा रस, वाटितो अनिका. यारे हो नका रान भारी, यारे हो नका रान भरी, यारे हो नका रान भारी, यारे हो नका रान भारी.
घेतो सेवितो हा रस वाटितो अनेका हा रस आनंदाचा मारा म्हणता आम्हाला फक्त हा भक्ती रस आहे घेतो शिव भक्ती रस आवडीने मारा म्हणता हाच रस आम्हाला प्राप्त झाला आणि तोच रस आम्हाला आवडतो दुसरा रस आवडत नाही आनन रस रुचती केवी दुसरी कोणती रस आमच्या समोर द्या आम्हाला दुसरा कोणताच रस आवडत नाही कोणता आवडतो फक्त नामचिंतनाचा तुकोबारायांना जर एवढा तो रस आवडत असेल मग त्याची चौकशी आहे तुम्ही आपण सुद्धा एक दोन मिनिट पाहू विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रसाची चवी आनंद रुचती केवी तुकोबाराय म्हणतात ही आम्हाला आवडत नाही आणि तुकोबारायांना विचारलं महाराज तुम्ही नुसतं सांगताय का तुम्ही सुद्धा हा रस चाखलेला आहे तुकोबाराय म्हणतात मी नुसता बळबळच करत नाही तुका म्हणे मज कळते जातनी बडबडीची वाणी अथवा सत्य तुकोबाराय म्हणतात मी सांगतो याचा अर्थ असा आहे की मी याचा अनुभव घेतलेला आहे तुका म्हणेचा कोणी सांगे तुका म्हणेचा कोणी सांगे तुका म्हणेचा कोणी सांगे तुका म्हणेचा कोणी सांगे अनुभव आहे अंगे माझा अनुभव आहे अंगे ऐसे सुखवटनी आहे ऐसे सुखवटनी आहे ऐसे सुखवटनी आहे ऐसे सुखवटनी आहे तुका म्हणेचा कोणी सांगे मज अनुभव आहे अंगी तुकवाऱ्या म्हणतात हा माझा अनुभव आहे आणि खरं सांगू का ज्याबद्दल बोलायचं आहे त्याकरता आपल्याला स्वतः त्या अधिकारावर जावं लागतं मग आपल्याला त्या व्यक्तीविषयी वस्तूविषयी नावाविषयी सांगता येत असतं तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो तसं रामप्रभू स्वतः कलियुगामध्ये देहू क्षेत्रामध्ये तुकाराम रूपाने अवतीर्ण होतात ऐका भगवान परमात्मा आणि आईसाहेब रुक्मिणी माता तुकोबारायांच्या बारशा करता येतात
पुरुष मंडळींना मध्ये येण्याकरता प्रवेश नाही. नाव ठेवण्याकरता तुमच्याकडे माणसं जातात का बाया? आयुष्यभर नाव ठेवतात ते माणसं आणि बारशावर नाव ठेवतात त्या की उलट झालं? आयुष्यभर नाव ठेवायचं काम यांच्याकडे जाय. बारशावरती आल्या आपण तुकोबारायांच्या घरी गेल्यानंतर आपल्याला समोर एक मोठा आरसा दिसतो. दरवाजाच्या बाहेर बैठक बिछा टाकलेली, तिथं परमात्मा बसले, सगळे संत मंडळी बसलेली आहे. आईसाहेब रुक्मिणी माता नाव ठेवण्याकरता पुढे आल्या. त्या बाळाकडे पाहायच्या आणि वर आरशात पाहायच्या. मागे जे बाहेर पांडव परमात्मा बसले होते ना, त्या बाळाकडे पाहायच्या, आरशात पाहायच्या, मालकाकडे पाहायच्या आणि त्याला विचारायचं, काय रे, अरे तू का राम आहेस का? दिसायला सारखे होते ना दोघं. तू का राम आहेस का? आणि हेच कोणाच्या तरी कानावर पडलं. त्यांनी सांगितलं तुकाराम नाव ठेवण्यात आलं. काय सांगायचंय, तुकोबारायांचं नाव कसं ठेवण्यात आलं याच्या करता? अरे तुका राम आहेस का? तुकाराम करू है की नाही. मनुष्या बुद्धी राघवे ख्याती केली, शिळा शिखरी सागरी तारिली. जशी तुकोबारायांनी रामरायांनी मनुष्य रूपामध्ये ख्याती केली, तशीच ख्याती तुकाराम महाराजांनी केली. म्हणजे तुका म्हणे अंगी व्हावे त्या आपण तरीच महिमान येईल कळो. अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे चाकुनी सांगे मज अनुभव आहे. म्हणजे तुकोबारा म्हणतात हा माझा अंगी अनुभव आहे. आणि मला वाटतं पारमार्थिक अनुभव सांगितला पाहिजे. आपण व्यवहारातले अनुभव सांगत नाही. साधे विंचू उतरवायचा जर मंत्र विचारला तर सांगत नाही. तो जाऊ द्या, शेजाऱ्याला जर एकरामध्ये 10 क्विंटल तूर झाली, त्याला विचारलं का रे कोणती व्हेरायटी होती तर सांगत नाही. तो काय फवारलं होतं हे बी सांगत नाही, आहे की नाही. आपण व्यवहारामधला अनुभव सांगत नाही. तुकोबार आहे आपल्याला जीवनातला पारमार्थिक अनुभव सांगतात. का सांगतात? आपल्याला सुद्धा त्या रामस्वरूपाची प्राप्ती व्हावी याकरता. त्या रामस्वरूपाची प्राप्ती होण्याकरता त्या रामरायाचं चरित्र श्रवण करणं, त्याचा उत्सव घडणं फार महत्वाचं आहे. तो उत्सव आपल्या जळका नगरीमध्ये घडत आहे. आणि तो घडत असताना पहिल्या दिवशी कीर्तन करण्याची, ही कीर्तनाची जी सेवा आहे ते माझ्यापर्यंत आमच्या प्रशांत भाऊ तायडीमुळे हा योग आला. खरं म्हणजे मी अगोदरही बोलून गेलो की मी तिकडे विदर्भात खानदेशामध्ये नाही, आम्ही नगरपासून तिकडे पुढेच. परंतु एक मैत्री संबंध प्रेमाखातीर एवढ्याला मी येण्याचा योग आहे. इथं आल्या आल्या तर माझी बीपी वाढली होती. म्हटलं बस गड्या, आता जर 10 मिनिटात कीर्तन सुरू नाही झालं तर आपल्याला ऍडमिट करावं लागते की काय, की माझ्या नाव पाहूनच कीर्तन नव्हते चालू करत काय माहिती. थोडं लवकर येत जा, कीर्तन करायलाही तेवढ्याने आनंद मिळतो. परंतु आता असं वाटतं की रातभर कीर्तन चालू द्या. आनंद आहे, नियोजन फार गोड आहे. नजर लागावी असं नियोजन आहे, पण नजर लागणार नाही. का लागणार नाही? कारण सगळ्यांचा हातभार आहे आणि देवाचं कार्य आहे. त्या कार्यामध्ये करत असताना तुम्ही आपण सर्वजण आपल्याला सुद्धा रामप्रभू आपल्या स्वरूपाचं दर्शन करून देव, एवढीच रामप्रभूच्या चरणी प्रार्थना करायची आहे. कोणी कोणी या रामरायाच्या नावाचा विचार केला त्या संतांचं एकदा भजन करू. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम नागिनाथा. नामया ज्ञानोबा यकोबा तुकोबा निळोबा. यकोबा तुकोबा निळोबा. यकोबा तुकोबा निळोबा. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. जनाबाई मीराबाई मंगल नाम, कानपात्र सखुबाई पावन नाम. गोदाबाई राजाबाई पावन नाम, बहिणाबाई मुक्ताबाई पावन नाम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. गण
होते. बोला बोला सर्व बोला. गण गण गणात गण गण गणात गण गण गणात होते. गण गणात गण 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 गण गणात होते. गण गणात गण गण गणात गण गण आम्हाला थोडं आमच्या त्या वारकऱ्यांमध्ये फळकऱ्यांमध्ये कीर्तन करायची सवय आहे. आपल्याकडे कीर्तन कसे होतात मला काही अनुभव नाही, पण माझ्या अनुभवाने मी कीर्तन करण्याचा प्रयत्न केला. गायक वादक मंडळींना वेळ कमी दिला, तुम्हालाही वेळ कमी दिला. तसं काही कमी नाही झाला म्हणा. 10:30 पर्यंत आपण कीर्तन केलं. 8 ते 10ची वेळ होती, तरी 1.5-2 तासापर्यंत आपण कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न केला. मलाही पुढे लांब जायचं आहे आणि तुमचंही दररोजच आहे. पहिल्याच दिवशी जर लांबण लावली तर उद्या कोणी येणार नाही की लांबण लावता रे आता, आहे की नाही. त्याकरता पहिल्या दिवशी मॅच म्हणजे व्हाईट बॉल आहे की नाही. त्याच्यात रन निघाले काय न निघाले काय हे फक्त ट्रायल म्हणून. आता उद्यापासून आपल्याला दररोज वेगवेगळ्या प्रकारची मेजवानी पक्वानाची मिळणार आहे. तो भक्तिरस सेवा करण्याकरता सर्वांनी उद्यापासून वेळेवर उपस्थित राहायचं. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय विठ्ठल. बोलले गुरे मेले बापळे साक्षीताई क्षीरसागर घनोकर यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वत्र भाई